गेल्या तासाभरापासून मातोश्रीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची खलबत। भिवंडी सांगलीच्या जागेसह प्रकाश आंबेडकर जानकरांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती। शिंदे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता। संजय मंडलिक आणि सदाशिव लोखंडेंना उमेदवारी मिळण्याचा विश्वास। अजित पवार यांनी उद्या पुण्यात बोलावली आमदारांची बैठक। 28 मार्चला येणार अजित पवार गटाची यादी। 5 पेक्षा जास्त जागा लढवण्यावर ठाम। प्रफुल्ल पटेल यांनी भूमिका केली स्पष्ट। नाशिकच्या जागेवरून भाजप शिवसेना वाद विकोपाला जाण्याची शक्यता। अमोल पाटील, देवयानी फरांदेंसह नाशिकचे भाजप पदाधिकारी सागर बंगल्यावर फडणवीसांसोबत करणार चर्चा। नाशिकची जागा भाजपलाच मिळणार। जनतेला बिनकामाचा खासदार नको, भाजपच्या दिनकर पाटलांची टीका। तर नाशिकच्या जागेचा निर्णय पक्षश्रेष्ठींचा, हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया। भाजप आणि शिवसेनेने विजय शिवतारेंवर कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडण्याचा विचार करेल, अजित पवार गटाचा इशारा। शरद पवार गटाच्या सभांना न जाण्याच्या धमक्या येतात। श्रीनिवास पवारांच्या पत्नी शर्मिला पवार यांचा अजित पवार गटावर आरोप। महादेव जानकर बारामतीतून लढणार नाहीत, अमोल मिटकरींचं स्पष्टीकरण। तर बारामतीतून उमेदवार सुनेत्रा पवारच असल्याचं केलं स्पष्ट। करमाळ्यातून लढताना सुशील कुमार शिंदे बाहेरचे नव्हते का? राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेंना सवाल। तर मी सोलापूरचा आमदार असल्याचंही दिलं प्रत्युत्तर। आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंकडून धुळवड साजरी, कार्यकर्त्यांसोबत लुटला होळीचा आनंद। राज्यातील नागरिकांना दिल्या होळीच्या शुभेच्छा।